असुर म्हणजे राक्षस. राक्षस म्हटलं म्हणजे आपल्या डोळ्यापुढे जरा वेगळं चित्र उभं राहतं. ज्यांचे दात मोठे आहेत, सुळे मोठे आहेत, ज्यांचे भयानक आकराळ विक्राळ असे केस आहेत, ज्यांचा काळा रंग आहे, ज्यांचे नख मोठे आहेत, किंवा ज्याचं भयानक रूप आहे, आपल्या डोळ्यापुढे राक्षस म्हणजे एक वेगळं चित्र उभं राहत. जसं आपल्या मनामध्ये राक्षस म्हटल्यानंतर चित्र आपण बनवलेलं असेल, कल्पना आपण जशी केलेली असेल, तसं चित्र आपल्या डोळ्यापुढे उभं राहतं. पण राक्षस म्हणजे तसं नाही. राक्षस कोणाला म्हणतात? गोस्वामी तुलसीदासजी महाराज रामचरित मानस मध्ये सांगतायत की राक्षस म्हणजे काय. राक्षस म्हणजे निशाचर शब्द वापरलेला आहे. कुणाला म्हणतायत राक्षस? जरुरी नाही की राक्षस आहे म्हणून त्याचे दातच मोठे आहेत, सुळेच मोठे आहेत. त्याचं भयानकच रूप आहे, त्याचा वेगळाच आकार आहे. ज्याचा वेगळाच आकार आहे त्यालाच राक्षस म्हणतात असं नाही. गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणतायत राक्षस कुणाला म्हणतात, निशाचर कुणाला म्हणतात. मान ही मातू पितू नहीं देवा, मान ही मातू पितू नहीं देवा, मान ही मातू पिता नहीं देवा, मान ही मातू पिता नहीं देवा. साधुन सन कर वावहि सेवा, साधुन संकर वावहि देवा, साधुन सन कर वावहि सेवा, साधुन संकर वावहि सेवा. जिनकी आचरण भवानी, इन जानहु निश्चर सब प्राणी, इन जानहु निश्चर सब प्राणी. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. राक्षस कशाला म्हणतायत? गोस्वामी तुलसीदासजी महाराज म्हणतायत राक्षस गुणाला म्हणतायत. मान ही मात पिता नाही देवा, जे आई वडिलांना आणि देवाला मानत नाही. साधून जन करवावही सेवा, जे कधीही साधू संतांची सेवा करत नाही. जिनकी यहाँ चरण भवानी. रामचरित मानस मध्ये भगवान भोले बाबा देवी भवानीला म्हणजे पत्नीला पार्वतीला सांगतायत, ज्यांचं आचरण चांगलं नाही, शास्त्र संमत नाही, वेद विहित नाही, योग्य नाही. जिनकी यहाँ आचरण भवानी, तीन जानहु निश्चर सब प्राणी. त्यांना निशाचर म्हणजे राक्षस म्हटलं पाहिजे. कुणाला म्हणतायत राक्षस? व्याख्या आली आहे सगळ्यांच्या लक्षात. जे आई वडिलांना मानत नाही, जे देवाला मानत नाही, जे साधू संतांची सेवा करत नाही, ज्यांचं आचरण चांगलं नाही, त्यांना राक्षस म्हटलेलं आहे. जगामध्ये असेही काही माणसं आहेत जे राक्षसी वृत्तीचे आहेत. जरुरी नाही की दिसायलाच ते खराब असले पाहिजे, विचाराने सुद्धा काही जण राक्षस असतात. अशी आसुरी प्रवृत्ती ज्यांची नष्ट करायची असेल, काय केलं पाहिजे? म्हणतात त्यांनी ही कथा श्रवण केली पाहिजे. जो कथा श्रवण करतो त्याची आसुरी प्रवृत्ती नष्ट होते आणि त्याच्यामध्ये दैवी गुण निर्माण होतात. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे कथा श्रवण, सत्संग श्रवण. लक्षात येत आहे ना? पुढचा प्रश्न विचारलेला आहे.